छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करत शिवसेना महायुतीच्या मिरवणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। अघोरी नृत्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला तो प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हे खऱ्या अर्थानं या मिरवणुकीचे संगमनेरकरांसाठी आकर्षण ठरले। संगमनेर नगरपालिकेपासून या मिरवणुकीला सायंकाळी 5 वाजता सुरुवात झाली। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची ज्येष्ठ विचारवंत आणि शिवचरित्रकार सोपानराव तथा एस.जे. देशमुख, आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, शिवसेना तालुका अध्यक्ष रामभाऊ रहाणे, शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, तालुका अध्यक्ष कविता पाटील, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्यासह महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं महाआरती करून मिरवणुकीला सुरुवात झाली। हे मिरवणूक संगमनेर नगर परिषद, लालबहादूर शास्त्री चौक, बाजारपेठ, तेलीखुंट, सय्यद बाबा चौक, मेन रोड, चावडी, अशोक चौक, मोमिनपुरा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे आली। या मिरवणुकीमध्ये सायंकाळी मुंबई येथील अर्थसंकल्प उरकून आमदार अमोल खताळ थेट संगमनेरमध्ये दाखल झाले। त्यांनी मेन बाजारपेठेपासून बसस्थानकापर्यंत या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला आणि शेवटी संगमनेर बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास आमदार अमोल खताळ व त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महाआरती करत या मिरवणुकीची सांगता झाली। संगमनेर शहरामध्ये संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी आणि आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती, त्यामुळे संपूर्ण शहर भगवेमय झालं होतं। या मिरवणुकीत शिवछत्रपती गौरव पालखी, अश्वदर्शन, हिंदू जनजागृती घोषपथक, मर्दानी खेळ 10 वर्षांच्या मुलांनी सादर केला। रियल योगा तसेच आदियोगी महादेव टाळमृदुंगाच्या गजरामध्ये वारकरी मुलींनी विठ्ठल नामाचा गजर यांचा समावेश या मिरवणुकीमध्ये करण्यात आला होता। अफजल खान वधाचा जिवंत देखावा हे विशेष आकर्षण ठरले असून अघोरींचा देखावा, किंग स्टार ब्रास बँड पथक, मावळ आणि एकलव्य ढोलताशा पथक यांच्या दमदार सादरीकरणामुळे संगमनेरकर मंत्रमुग्ध झाले होते। एस्ताना मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे, संगमनेर। म्हणजे अली आदिलशहाची आई बर का। नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, मैं लाऊंगा शिवाजी को। हम त्यानं विडा उचलला, नवतेचं अफजल खाने, अफजल खाने जिता जागता मुसाहिताने कारण बोलला छाती ठोकून, शिवबाला ताकद चिरडून, मरहबा सुभानअल्लाह। कौतिक झालं दरबाराचे, खान निघाला मोठ्या दुर्मीत, त्याचं घोड दळ पायदळ फौजा फाटा खानाला कसा ठोकणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार, अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा। प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खाण्याने हसत हसत कबूल केला। दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे
पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी रोको नजारा गहरी जिरहा जिरहा जी 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 जिरहा जिरहा जी 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 जिरहा जिरहा जी 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 पण आपला राजा पण काय कच्चा गुळचा चेहरा नव्हता राजा थोर पाहत त्याची द्यावी राजा थोर पाहत त्याची द्यावी चालाची त्याची सावध भारी जिरहा जिरहा जी 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 जिरहा जिरहा जी 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 जिरहा जिरहा जी खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खानाचा अभिमान मानेला खानाचा अभिमान मानेला कट्यारीचा वार त्यानं केला कट्यारीचा वार त्यानं केला खर खर वाजय झाला खर खर वाजय झाला चिलखत वाजय अंगाला चिलखत वाजय अंगाला खानाचा वार फुका गेला खान गडबडला इतक्यात महाराजानं पोटामंदी पिछो ठेकेला पोटामंदी पिछो ठेकेला वाघनं खाचा मारा केला वाघनं खाचा मारा केला तरा तरा पडलं पोटाला तरा केला खानाचा कोटा भाई रे आना जी जी भाई रे आना जी जी भाई रे आना जी जी प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले बाप सारे गेले बावने केला कृष्णेचा घाट बावने केला कृष्णेचा घाट बावने केला कृष्णेचा घाट आणि लाविली ही गुलामीची ओवाट लाविली ही गुलामीची ओवाट लाविली ही गुलामीची ओवाट मराठा शाहीचा मांडला थाट जी जी 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 आणि भक्तिमय वातावरणामध्ये आपल्या संगमनेर येथे आज तिथीनुसार साजरा झाला. मला आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद राहिला आणि अभिमान वाटतो का या संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार आणि तिथीनुसार आपण जयंती उत्सव जन्म उत्सव साजरा करतो. आपल्या सर्व शिवप्रेमी जशी मिरवणूक सुरू झाली तसं मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. तुमची आमची सगळ्यांची गेल्या कित्येक वर्षापासूनची इच्छा होती, मागणी होती, आपल्याला संगमनेर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा झाला पाहिजे. आणि सांगायला आनंद होईल, मी मागच्या वर्षीच बोललो होतो का पुढच्या वर्षी झाला पाहिजे, परंतु दुर्दैवाने काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे आपल्याला अडचण आली. परंतु आपल्याला शब्द देतो, आपल्याला या अश्वारूढ पुतळ्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे कोण वर्गणी काढायच्या बाता करीत असेल, काही गरज नाही आपल्याला वर्गणी काढायची. 40 वर्षात वर्गणी निघाली नाही. त्यामुळे या पुढे सुद्धा मी जोपर्यंत आहे तोपर्यंत कुठल्याही महापुरुषाच्या कार्यक्रमासाठी कोणाच्याही दारात जायची, कोणाची वर्गणी घ्यायची गरज पडणार नाही. हा शब्द या निमित्ताने आपल्याला देतो. आज तिथीनुसार जन्मोत्सव सोहळा साजरा झाला. चांगल्या पद्धतीने लव जिहादबद्दल त्याच्यामध्ये सांगितलं गेलं. त्यामध्ये आपल्या तरुणांनी पारंपरिक जे वाद्य असेल त्याला प्राधान्य दिलं.
आणि आज महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सुद्धा ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज रयतेची काळजी घेऊन काम करत होतो त्यानुसारच आज अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे। त्यामुळं आपल्याला हा शब्द देईल का सगळ्या महाराष्ट्रामध्ये नशीबवान आमदार असेल तर तुमच्या संगमनेरचा आमदार आहे, कारण त्याला आमदार झाल्यापासून प्रत्येक महापुरुषाची जयंती असेल, उत्सव असेल, साजरा करण्याची संधी मिळाली। काल कार्यकर्त्यांचे फोन आले, भाऊ परवानगी नाही, राजाचा जन्मोत्सव साजरा करायला मला कोणाच्या परवानगीची गरज लागत नाही, यापुढेही संगमनेरमध्ये गरज लागणार नाही। त्यामुळे कोणाला काय अटी नियम करायचे त्यांना त्यांच्या शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंती उत्सवामध्ये यापुढे सुद्धा मोठ्या अभिमानाने आम्ही साजरे करू। एसना मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे, संगमनेर।